नमस्कार मित्रांनो. इथे बघा, केदार आंबा खातो, केसेस इन जर्मन. आपल्या मराठी भाषेमध्ये कसं होते, केदार आंबा खातो. केदार हा सब्जेक्ट आहे, आंबा हा ऑब्जेक्ट आहे आणि खातो हा वर्ब आहे. ओके, म्हणजे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि कर्म. ओके, तर जर्मनमध्ये सब्जेक्टला नॉमिनेटिव्ह म्हणतात, ऑब्जेक्टला अक्युझेटिव्ह म्हणतात, डेफिनेट ऑब्जेक्टला डाटिव्ह म्हणतात आणि आणि इंग्लिशमध्ये आर्टिकल असतात. द आर्टिकल हा डेफिनेट आर्टिकल आहे आणि एन हा इनडेफिनेट आर्टिकल आहे. बट आपल्याला सध्या द विषय लर्न करायचा आहे. सो द हा डेफिनेट आर्टिकल आहे. सो मी तुम्हाला हा एक चार्ट दाखवतो बघा. हा चार्टवर सर्व खेळ आहे. बघा, नॉमिनेटिव्ह म्हणजे सब्जेक्ट, अक्युझेटिव्ह म्हणजे ऑब्जेक्ट, डाटिव्ह म्हणजे इनडेफिनेट ऑब्जेक्ट. ओके, सो या दचे वेगवेगळे वेगवेगळे मतलब निघतात, म्हणजे वेगवेगळे अर्थ निघतात बघा. ओके, सो इथे मी एक चार्ट बनवलेला बघा. मेल, फिमेल, न्यूट्रल आणि प्लुरल. समजा बॉल हा आपला काय आहे, मेल आहे. बॉल मेल आहे. उवर म्हणजे वॉच, वॉच फिमेल आहे. ऑटो म्हणजे कार, कार न्यूट्रल आहे. आणि रेड हा रोट. ओके, हा न्यूट्रल आहे. ओके, बघा, तर फॉर एक्झाम्पल बघा, द बॉल इज रेड. ओके, इथे बघा, द बॉल काय इथं सब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय, नॉमिनेटिव्ह. तर इथे बघा, सब्जेक्ट नॉमिनेटिव्ह आणि बॉल काय आहे, बॉल मेल आहे. ओके, तर बघा, सब्जेक्ट नॉमिनेटिव्ह मेल, सब्जेक्ट नॉमिनेटिव्ह मेल देर. ओके, म्हणजे याचं काय होते, देर बाल ईस्ट रोड. ओके, आणि सेकंड बघा, वॉच, द वॉच इज रेड. सेम बघा, सब्जेक्ट वॉच आहे आणि सब्जेक्ट वॉच आहे म्हणजे नॉमिनेटिव्ह. ओके, आणि वॉचची काय आहे, फिमेल आहे. उवर म्हणजे फिमेल, वॉच फिमेल आहे. ओके, सब्जेक्ट नॉमिनेटिव्ह फिमेल, काय ते नॉमिनेटिव्ह फिमेल, काय आहे इथे दी. बघा, नॉमिनेटिव्ह फिमेल, फिमेल नॉमिनेटिव्ह फिमेल, काय ते दी. मग काय होते ना त्याचं, दी वर ईस्ट रोड. ओके, खूप सिम्पल आहे बघा, देर दी दास. जर तुम्ही हा चार्ट रिमेंबर केला, वाचला 2-3 वेळा, लक्षात ठेवला, तर तुम्हाला द पासून बनवणारे वाक्य हे खूप इझी बनवता येतील आणि लक्षात ठेवता येतील. ओके, सो हे लक्षात ठेवा, सब्जेक्ट, नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्ट, अक्युझेटिव्ह, इनडेफिनेट ऑब्जेक्ट्स, डाटिव्ह. ओके, सो दिस वॉज फ्रॉम माय साइड्स. थँक्यू.